सैराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, महंत नाथगिरीजी महाराज। नाव एकनाथ, वडील श्री मगडू पाटील दुशिंग, आई सौ विठाबाई दुशिंग, कुळ दुशिंग, जन्मशक स्थळ शके 1784, जातेगाव तालुका वैजापूर, म्हणजेच इसवी सन 1862। समाधीशक स्थळ फाल्गुन शुद्ध पंचमी शके 1854, इसवी सन 1932। आयुर्मान 70 वर्ष, मठाधिपती काळ 6 वर्ष। सौ विठाबाई व श्री मगडू पाटील दुशिंग जाते गावचे रहिवासी। पदरी पाटील की, परंतु पोटी काही संतान नव्हती। दाम्पत्य देवध्यानी होते। महंत गंगागिरी महाराजांवर अपार श्रद्धा होती। हे दोघेही नियमित गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला जात। महाराजही प्रवासादरम्यान जातेगावला आल्यावर श्री मगडू पाटील दुशिंग यांच्या घरी मुक्कामास थांबत। एकदा श्री मगडू पाटील महाराजांना म्हणाले, मला जर संतती झाली तर पहिला मुलगा मी तुम्हाला अर्पण करेन। महाराज म्हणाले, सर्व काही तुमच्या मनासारखे होईल। कालांतराने शके 1784 साली श्री मगडू पाटीलांना पुत्र प्राप्त झाला। त्याचे नाव एकनाथ ठेवण्यात आले। ही गोड वार्ता घेऊन ते गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला गेले। श्री मगडू पाटलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून महाराजांनी समाधानाने स्मित केले। काही वर्षानंतर दुसरा मुलगा झाला। त्याचे नाव भवानी ठेवण्यात आले। महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपणास पुत्रप्राप्ती झाली आहे। आपण दिलेल्या शब्दास जागले पाहिजे म्हणून 1792 साली एकनाथास गंगागिरी महाराजांना वाहण्यात आले। तेव्हा एकनाथाचे वय 8 वर्ष होते। आपण याचा उद्धार करा अशी विनवणी करून श्री मगडू पाटलांनी गंगागिरी महाराजांकडे केली। एकनाथ आता बेटावर राहू लागला। त्याची आता भीड चेपली। महाराजांनी त्याला पुढील शालेय शिक्षण घेण्यासाठी नाऊरच्या प्राथमिक शाळेत घातले। एकनाथाने 1ली ते 7वी पर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले। त्यांचे पूर्ण शिक्षण पूर्ण झाले तेव्हापर्यंत गंगागिरी महाराजांना सैराला बेट मिळाले होते। आता फिरस्ती कमी होऊन महाराजांची एकात्मिक साधना चालू होती। तेव्हा गंगागिरी महाराजांसमवेत असणाऱ्या सर्व शिष्यांना महाराजांनी आध्यात्मिक धडे दिले। त्यांचे सर्वांचे मन जिंकले। सर्वजण एकनाथास नाथाभाऊ म्हणून हाक मारू लागले। महाराजांनी नाथाभाऊस अभंगांचे अर्थ सांगितले। त्याने 400 ते 500 अभंग अर्थासहित पाठ केले। शके 1810 साली गंगागिरी महाराजांनी हरिभाऊस गिरीदीक्षा दिली। त्यांच्यानंतर एकनाथासही गिरीदीक्षा दिली। मग त्याचे नाव नाथगिरी ठेवण्यात आले। नाथगिरी आता शेती करू लागले। गंगागिरी फिरस्तीवर असत। बेट सोडून वेगवेगळ्या ठिकाणी शेतजमिनी होत्या, त्या त्यांनी उत्पन्नाखाली आणल्या। बेटावरील शेतीची कामे पाहू लागले। गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या वाऱ्या त्यांनी कधीही चुकवल्या नाही। तीर्थक्षेत्रांना जाणे त्यांना आवडत असे। सर्वांच्या संगतीने व गंगागिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बेटावर त्यांचे जीवन देवध्यानात व्यतीत होत होते। जेव्हा शके 1824 साली गंगागिरी महाराज बेटावर समाधीस्थ झाले तेव्हा नाथगिरींच्या दुःखास पारावार राहिला नाही। महंत दत्तगिरींच्या मार्गदर्शनाखाली नाथगिरी बेटात वास्तव्यास करीत होते। दत्तगिरी बुवा जेव्हा वारीस सप्ताहास जात तेव्हा बेटाची व्यवस्था ते पाहत असत। नामस्मरण, अभ्यास, शेतीकाम, जनसंपर्क यात त्यांचा वेळ व्यतीत होत होता। सकाळचे नामस्मरण व रात्रीचे भजन त्यांनी कधीही चुकवले नाही। अनाथ व अंध मंडळींची सेवा करीत गंगागिरी महाराजांचे स्मरण ते करीत असत। शके 1837 साली जेव्हा पंचांची व दत्तगिरी बुवांची चर्चा घडून आली तेव्हा नाथगिरींनाही चर्चेत सहभाग करून घेतले। त्यांचा सहभाग वाढू लागला। दत्तगिरी बुवांनी पंचांच्या सल्ल्याने कारभार पाहावा हे नाथगिरींनाही वाटत होते। त्यामुळे दत्तगिरी बुवा दुखावले गेले। अधिक मतभेद नको म्हणून नाथगिरी शके 1837 साली आपल्या वयाच्या 43व्या वर्षी सर्वाचा त्याग करून उत्तर हिंदुस्थानात निघून गेले। काशीला काही काळ राहिले। तेथे त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला। वेद समजावून घेतले। पूर्ण ज्ञानी होऊन परत महाराष्ट्रात परतले। सरळ बेटावर न जाता ते नाऊर येथे आले। गावाबाहेरील मंदिरात ते राहू लागले। वेदांचे ज्ञान ते समाजास देऊ लागले।
गंगागिरी महाराजांनी केलेल्या संस्कारामुळे ते परोपकारी होतेच. समाजसेवेचे व्रत तर गिरी दीक्षेसोबतच अंगीकारले होते. त्याप्रमाणे ते वागतही होते. जेव्हा नाथगिरींनी ऐकले की तालुकेदार साहेबांच्या बेटाचा वाद सुरू आहे, तेव्हा त्यांनी गंगागिरी महाराजांची विरक्तीची व भक्तीची हकीकत ज्यांच्याकडून ऐकली होती त्या माणसांकडे ते गेले. आपण संस्थानात मदत केली पाहिजे ही भावना ह्या मंडळीच पटवून दिली. गावोगावी हिंडून गरज ओळखून वैजापूर, औरंगाबाद येथे जाऊन योग्य खटाटोप करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. अखेर 3 वर्षानंतर शके 1842 म्हणजे इसवी सन 1919 साली सरकारी वादाचा निकाल लागला. त्यात तालुकादार साहेबांच्या कचेरीत असे ठरले की संस्थान पंचांच्या देखरेखीखाली चालवावे. त्याचबरोबर दत्तगिरी बुवांच्या पाठीमागे बेटाचा कारभार नाथगिरींनी पाहावा. अशा रीतीने निकाल लागल्यानंतर नाथगिरी बेटात राहू लागले. दत्तगिरी बुवांच्या संपर्कात राहू लागले. प्रतिवर्षी केला जाणारा सप्ताह निरखू लागले. दत्तगिरींचा कामाचा उरक पाहून ते देखील स्तिमित होत. गुरुबंधू दत्तगिरींकडून ज्ञानसंपादनाचा प्रयत्न करू लागले. महंत दत्तगिरींच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची सेवा नाथगिरी करत होते. तेव्हा दत्तगिरी महाराज नाथगिरी महाराजांस म्हणाले, माझ्या समाधीची जागा गंगागिरी महाराजांच्या समाधीच्या उजवे बाजूस दक्षिणेस करा. जेव्हा शके 1842 सालच्या दसऱ्याच्या रात्री नामस्मरण करीत दत्तगिरी महाराजांनी समाधी घेतली, त्यानंतर अश्विन शुद्ध 11 अनेक मंडळी बेटावर जमली होती. दत्तगिरी महाराजांच्याच इच्छेनुसार नाथगिरी गादीवर बसवून त्यांच्याच हातून दत्तगिरींना गिरीगोसावी पद्धतीने समाधी देण्यात आली. आता मठाधिपती म्हणून शके 1842 सालापासून कार्याला प्रारंभ झाला. नाथगिरी पंढरीच्या वाऱ्या करीत असत. दर साल श्रावण मासात सर्वांच्या विचाराने कुठेतरी सप्ताह करत. गोरगरिबांना अन्नदानाबरोबर ज्ञानदानाचे कार्य मोठ्या प्रमाणात करत. गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी मार्गशीर्ष मासात परंपरेने चालूच होती. संस्कृताचा अभ्यास असल्यामुळे प्रवचने कीर्तनास रंग येत असे. देहूची वारी, निवृत्तीनाथांची पालखी, श्रावण मासात हरिपाठ सप्ताह, समाजाच्या अडीअडचणी सोडवणे, गंगागिरी महाराजांच्या परंपरेने विचारांची जाणीव नवीन पिढीस करून देणे, हे सर्व कार्य करीत असताना वृद्धापळ कसे जवळ आले हे कळलेच नाही. आता शरीर साथ देत नव्हते. पायी वाऱ्यांना जाण्याचा त्रास जाणवू लागला. थकवा, अशक्तपणा येऊ लागला. मठाधिपतीची धुरा आता दुसऱ्याच्या हाती सोपवणं गरजेचं वाटू लागलं. पंचांशी विचारविनिमय करून सहजानंद स्वामींच्या कानावर नाथगिरी महाराजांनी ही हकीकत घातली. सर्वांनी मिळून असे ठरवले की संस्थान चालवण्यासाठी एक मुलगा आणावा. तो विद्वान वारकरी संप्रदायाचा असावा. मग शके 1847 साली बंकट स्वामींना पुण्यतिथी निमित्ताने बोलवण्यात आले. पुण्यतिथीची यात्रा संपन्न झाल्यानंतर नाथगिरींनी बैठक बोलवली. त्यात बंकट स्वामींना सांगितले की सुस्वभावी, विद्वान, वारीचे नियम पाळणारा एक हुशार मुलगा तुम्ही मला द्या. बंकट स्वामी हे मूळचे नेकनूर, बीड जिल्ह्यातील. आपले स्नेही विष्णुबुवा जोग यांच्या बरोबरीने मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले व ज्ञानाचा परमोच्च बिंदू गाठला. गावोगावहून लोक त्यांना मार्गदर्शनासाठी येत. त्यांचे कीर्तन करण्यासाठी त्यांना बोलवत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची भ्रमंती होत असे. जोगबुवांच्या मदतीने त्यांनी 1919 साली 11,000 रुपये देणगी जमवून आळंदीत वारकरी शिक्षण मंडळाची स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी येथे शिकू लागले. आपले जन्मगाव नेकनूर येथून अनेक विद्यार्थी शिक्षण मंडळात शिक्षण घेण्यासाठी आले. जे तरबेज विद्यार्थी असत ते बंकट स्वामींसमवेत महाराष्ट्रभर फिरस्ती करत असत. त्यांच्याबरोबर कीर्तन, भजन, वादन करत तरबेज होत असत. वारकरी शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यास ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता हे मुखोद्गत असत व ते स्वतःही गायनाचार्य असत. सरस्वती त्यांच्या वाणीवर निवास करत असे. अशा बंकट स्वामी आश्रमातील मुलगा बेट चालवण्यास द्या असे म्हटल्यावर
त्यावर हरिभक्तपरायण बंडकट स्वामी म्हणाले, माझ्या गुरुबंधूंनी म्हणजे जोग महाराजांनी मला गंगागिरींच्या संस्थानात मुलगा देणेच सांगितले आहे. या पद्धतीने मी एक मुलगा देतो असे सांगितले. मग त्यांनी आपला शिष्य मंडळींपैकी 2 मुले दाखवली. श्रावणात नाऊर येथे ब्राह्मण भोजन होत असे. त्या ठिकाणी अनेक माणसे जमली.